सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न. आता आपण शिखा अध्यायाचा 4था भाग बघत आहोत. आता इतकी सुंदर ताईंची शिकेचं कौतुक आम्हाला सगळ्यांनाच होतं. बापरे, शिकेवर ताईंपेक्षा आम्हीच प्रेम करत होतो. सगळी मुलं, सगळे साधक, सगळ्या आपल्या सेविका, सगळ्या शिकेवर आमच्या ताई आणि तो फोटो वगैरे सगळी शिकेवर प्रेम करत होतो. आणि मग 77 सालामध्ये जेव्हा मी ताईंबरोबर जात होते तेव्हा बाबा म्हणाले होते ताईंना की तुला संन्यास दीक्षा देणार, म्हणून तुला मी संन्यास दीक्षा देणार असं बोलले होते. आणि रिॲलिटीमध्ये नंतर संन्यास दीक्षा दिलेली आहे बाबांनी. तर पण आधीच त्यांनी सुचवलं होतं की तुला संन्यास दीक्षा देणार आहे म्हणून. त्याच्यानंतर मग गाडीमध्ये बसल्या पण ताईनं म्हटलं, ताई तुम्ही तर म्हणत होता आंतरक्षेत्र संन्यास खरा असतो, बाहेरच्या संन्यासाला हे नसतं. पण ताई म्हणाल नाही म्हणे, ही गुरु आपल्याला काय देते, त्याचं परीक्षेत पास झाल्यावर जसं सर्टिफिकेट, आशीर्वाद, हा गुरुचा आशीर्वाद आहे, ते सांगताय संन्यास दीक्षा देणार वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटते 6-7 महिने गेल्यानंतर ताईंची संन्यास दीक्षा आपण ऐकली झालेली. तर त्या संन्यास दीक्षेसाठी बाबांनी सांगितलं की केस कापावे लागतात. आपल्याला माहिती आहे चकोट करतात ना संन्यासी, पूर्ण केस काढून टाकतात. तर तुला शिका उतरावी लागेल बाबांनी सांगितलं ताईंना. त्या ताई पहिलं म्हणतात की बाबांनी पण परीक्षा घेतली की ती का शिका म्हणजे सामर्थ्य, शिका म्हणजे पर्सनॅलिटी, सुंदर दिसत आहे काय वगैरे वगैरे सगळंच होतं ना. मग हिचं किती अटॅचमेंट आहे त्या शिकेतसुद्धा. कारण गुरु ना शेवटपर्यंत परीक्षा घेत असतो त्या भक्ताची. तो पुन्हा पुन्हा तो खुंटा हलवून बघतो, माझ्या कार्यासाठी हा शिष्य मजबूत झाला पाहिजे. त्यामुळे ताई म्हणतात बाबांनी म्हणे परीक्षा घ्यायची जणू काय ठरवली होती की मी शिका उतरवण्याबद्दल काय म्हणेन. ताई म्हणाले काही हरकत नाही, शिका उतरवेन. आणि ताई जेव्हा ह्याला गेल्या होत्या गणेशपुरीला तेव्हा आल्या सांगितलं की बाबांनी सांगितलं शिका उतरवायची. आमच्या सगळ्यांचे चेहरे खरं ज्यांनी आम्ही ऐकलं की ताई शिका उतरवणार म्हटलं सगळ्यांचे चेहरे उतरले. काय आहे, शिका कशाला उतरवायची, एवढं आमच्या ताई गोड दिसतात आणि वगैरे वगैरे. आता प्रत्येकाच्या मनातून बरोबर आहे, शिका कशाला ताईने उतरवायची होती असं आपल्या मनात येतं ना. तर अर्थात संन्यास दीक्षेसाठी ते उतरवावं लागलं. मग उतरवायची शिका, मग कोणी कापायची, कोण हात लावणार शिकेला. आपल्यापैकी जर कोणाला म्हटलं तू करशील का, तर पण नाही रे बाबा, भीती वाटते ना सगळ्याची. कारण तेवढं तेज आहे, ते कसं जमणार आपल्याला. तेव्हा 2 ब्युटी पार्लरवाल्या बायका असं त्या आयब्रोज पण असं डार्क अशा करून यायच्या, म्हणजे पार्लरवाल्या कळायच्या, भक्तच होत्या. तर कोणीतरी मग त्यांनाच विचारत ठरले, त्या आहेत ना आपल्या ताईनं पण त्या आहेत ना दोघी पार्लरवाले, त्यांना सांगूया आपण शिका उतरवायला. तर त्यांना विचारत त्या म्हणाल नाही बाबा आम्हाला नाही जमणार हे. आणि मग कळलं की रावते मावशी आपल्या मुलांचे केस कापतात. रावतेला कळल्यावर लगेच तयार. कारण इथे कसं हे नातं आहे ना गुरु आणि भक्तांचं, हे जे जवळीक असतं जवळीकेचं नातं, ते काय त्यांना बिंदास. रावते मावशी एकदम तयार झाले, काही हरकत नाही, मी शिका उतरवेन. आणि ती शिका जी आपण बघतो, जी आपण पुजतो, शिकालिंगाची अभिषेक करतो, ते शिकालिंग रावते मावशीने ताईंचं उतरवलं. आणि ते अख्खंच्या अख्खं जसं हवं होतं ना आपल्याला तसं त्यांनी उतरवलं. मग त्यांनी शिकालिंग उतरवलं तेव्हा रावते मावशींचे हात 3 दिवस निळे 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 होते. 3 दिवस त्यांच्या हाताचा निलिमा गेला नव्हता. आणि त्यांना जर विचारलं ना, ते प्रत्येकाला आपला आपला अनुभव आपण विचारतो, काय विचारणार समोर आल्यावर, तुम्ही सांगा ना तेव्हाचं, तुम्ही ते शिका उतरवली तर कसं झालं सांगा ना. मग त्या वर्णन करून सांगायच्या, म्हणजे कापायचं कसं इथपासून ताईच सांगत होत्या. आणि त्यांनी त्या प्रकारे कापले. मग नंतर जरा हेअरकट पण नीट करून दिला ताईंचा. आणि ते शिकालिंग कापल्यावर त्यांचे हात निळे झाले. ते 3 दिवस निळेच होते, रावते मावशी सांगत होत्या. कळलं ना. तर आता इथे शिका कापून झाली. आता हे तर पुढचं जे काही गोष्टी आहेत ते मला मदनकडून कळल्या. कारण प्रत्येकाला विचारते ना, आणि मग काय झालं. कारण सगळ्या वेळेला मी पण संसारी, ही शिकेच्या वेळेला मी लग्न झालेलं होतं माझं, मी नव्हते तिथे, कापली तेव्हा. आधी तर सगळं मी हसताना झालेलं आहे. हे रावते मावशीला विचारलं तेव्हा पण मी होते, कळलं ना. पण त्याच्यानंतर आतमध्ये कोण, रावते मावशी एकट्याच होत्या शिका उतरवताना, आम्ही नव्हतो. त्याच्यानंतर मग ती शिका बाहेर आणली, त्याच्यावर काचेचं आवरण ठेवण्यात आलं आणि ती मुलींच्या रूममध्ये ठेवली. आणि मग बाबांनी विचारलं तेव्हा ज्या ताई संन्यास दीक्षेसाठी जात होत्या ना तिकडे, काय केलं मग शिकेचं, शिरवली के शिकेचं काय केलं, नागिण नाही का आली त्याच्यातून. तेव्हा मग ताई म्हणाल्या नागिण. मग लगेच त्यांना क्लिक झालं, आता आपण मागे जातोय. हां,
काय क्लिक झालं की ताई नेहमी कंप्लेंट करायच्या की तुम्ही जे हे पाठवता शिखेला गजरे घालताना त्याच्यात अळ्या असतात, नेहमी म्हणायच्या. मग दुर्गा तेव्हा नवीन आली होती आपल्या मंदिरात, कारण ती नेहमी जोक करते, तिचा जोक आहे हा की लेले मावशी ना नेहमी असं प्रत्येक मोगऱ्यामध्ये सुई भोसकायला लावायच्या आणि मग त्या गजरा करायच्या. पण त्यांना ताई ओरडल्या होत्या की तुम्ही जे पाठवता आतमध्ये शिकेचे गजरे त्याच्यातून अळ्या येतात आणि त्या अळ्यांमुळे म्हणजे अळ्या येतात ते म्हणजे इरिटेट वाटणार अरे की काय असेल हां, तर अळ्या येतात म्हणून त्या म्हणजे सांगायचं काय दुर्गाचं पण हे की इतकं प्रत्येक मोगऱ्यात सुई घालून केल्यावर मोगऱ्यातून सुद्धा अळ्या येत होत्या. मग आता ह्या अळ्या कुठून येत होत्या तर थोडक्यात आपण त्या ह्याचं घेतो आहे परीक्षित राजाचं. पण परीक्षित राजाला मराठी तक्षकाने शाप दिला होता. तो बोरातून एक बारीकशी कीड आली आणि कीडच मग तक्षक साप होतो आणि परीक्षित राजाला दंश करतो आणि परीक्षित राजा जातो, मरतो, म्हणजे त्या पंचत्वात विलीन होतो. म्हणजेच काय तर त्या अळ्या नसून त्या काय होत्या नागिणीची पिलं होती. कारण बाबा म्हणाले त्याच्यातून नागिण नाही का आली, नागिणीची पिलं नाही का आली, असं बाबांनी विचारलं होतं. मग तेव्हा मग आता इकडे पण एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. फुलातली अळी नेहमी लिबलिबीत असते. आता तुम्ही म्हणाल बाबा हे तुम्हाला नॉनव्हेजवाल्याला माहिती आहे, आम्हाला व्हेजवाल्याला माहिती नाही, तरी आपण फुलाचं काम करतो. फुलातली आणि भाजीतली जी अळी असते ना ती लिबलिबीत असते आणि ताईंच्या अळ्या काळ्या असायच्या, कारण हे ताईंकडून ऐकलेले काळ्या अळ्या येतात. कळलं? तेव्हा पण मी एवढं लक्ष नाही घेतलं. मी सांगितलं ताई असे येणार नाहीत फुलातून काळ्या अळ्या, हां भाजीतल्या आणि फुलातल्या असतात त्या अशा हिरव्या आणि अशा असतात, काळ्या नसतात. कारण ताईंच्या काळ्या आणि जरा मोठ्या येत होत्या आणि त्या थोड्या कडक असतात. हे नागाच्या पिलांसारखं होतं. मी काय हे सांगते जर हसायला येईल तुम्हाला, पण माझं प्रॅक्टिकल नॉलेज की फुलातली अळी हिरवी आणि लिबलिबीत असते, जी आपण पकडून गोंड्यातले वगैरे काढतो ना आपण, हो की नाही, गोंडा काय फेकून देत नाही आपण, ते लिबलिबीत असते आणि ह्या कडक होत्या आणि काळ्या होत्या. तर म्हणजे हेच काय तर नागिणीची पिलं होती, बरोबर आहे. शिका उतरवली, मुलींच्या रूममध्ये ठेवली होती. मग बाबा म्हणाले नागिणीची पिलं नाही का आली त्याच्यातून, नागिण नाही का आली, इथपर्यंत आपण ऐकलं. तर त्याच्यात बाबा म्हणाले शिरवली नाही का ती, मग नाही म्हणे ठेवली आहे. तर लगेच ताई तिथून आल्या आणि आधी ती शिरवा, बाबांनी सांगितले ठेवायची नाही, शिका तीच शिरवा. मग मला वाटते नवरंगे काका आणखी प्रवीण हे लोक बुडवायला गेले. तो एकदम आतमध्ये समुद्रात गेला आतपर्यंत, नवरंगे काका काठावरच होते. शिका काही बुडेना, तो सारखाच प्रयत्न कर, शिका बुडेना. तर ताई म्हणतात ती शिका ही तिला तारक धर्म प्राप्त झाला होता, जर ती दुसऱ्याला तारणार तर ती बुडेल कशी, त्यामुळे शिका बुडत नव्हती. मग नवरंगे काकाने सांगितल्याप्रमाणे त्याला दगड बांधला आणि ते बांधलं आणि मग त्याने समुद्रामध्ये बुडवली. मग तुकाराम महाराजांच्या गाथा जशा पाण्यावर तरंगल्या तर ती शिका बुडवली की पुन्हा वर येत होते, बुडवले की पुन्हा वर येत होते. आता इथपर्यंत शिका शिरवण्यापर्यंत आपण ऐकलं. मग त्याच्यानंतर काय झालं, दावते मावशीने केस कापले ते आपण फोटो बघतो, ताईंच्या रूममध्ये आहेत, समथिंग बॉयकटच म्हणूया तसा जे फोटो पाहिले. नंतर जरासे वाढले, मग ताई त्याचा छोटा पोनी बांधायला लागल्या. छोटा पोनी म्हणजे आपल्या तर्जनी एवढाच पोनी येत होता ताईंचा. हळूहळू जवळ करायचे ना केस, ते बॉयकट कसं ताई ठेवणार, तर ते बांधायच्या. आणि माधुरी गोडसे बरोबर त्या वर जायच्या गच्चीत राऊंड मारायला. आणि मग सकाळी आमची गुरुगीता चालू असायची आणि त्यातून यायच्या. आणि मग त्यांची ती एवढंसं पोनी बघून ना आम्ही एकमेकीकडे बघायचो आणि आम्ही हसायचो. ताईनं ते कळलं की माझ्या पोनीला बघून हसतात. मग ते मुलांमध्ये असं एक मजा पण असायची, ताई पण हसायच्या का त्या एवढ्याशा पोनीला मुलं माझ्या हसतायत म्हणून. आलं लक्षात. मग सांगायचं काय तर तो एवढासा पोनी, मग त्याच्यात पण ताई छान दिसायच्या. शिरीषच्या पुस्तकावर तेव्हाचा फोटो आहे, त्या पोनीमधला ताईंचा पण शिरीषकडे फोटो आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की नुसतं पोनीमध्ये पण ताई कशा दिसत होत्या. मग आता पोनी झालं, मग नंतर ताई पुन्हा आता केस वर बांधणार. आता तुम्ही म्हणाले शिकाचं झालं नाही, ते नाही झालं आहे, अजून चालू आहे, इथे संपलं नाही आहे. मग पुढे काय झालं, मग शिलाताईला ताईने सांगितलं की मला वर शिका बांधायची आणि केस लहान आहेत तर मला सुताचं गंगावण म्हणा, सप्लिमेंट म्हणा आणून दे. शिलाताईच्या नोकरीला जात होती. मग शिलाने कामावरून येताना ताईंना सुताचं म्हणजे आपल्या रेशमी सुताचं येतं ना तसं गंगावण आणलं. आणि मग ताईंचे जे छोट्याशा केसाला ते रेशमी गंगावण लावून ताई शिका वळवायला लागले. कारण लहान केस एकदम पटकन मोठे नाही होणार, आपल्याला कळतं, हो की नाही. आणि मग ते गंगावण लावून ताई शिका वळायला लागल्या, पिना बिना लावून वळायला लागल्या ताई शिका. कारण आता ते शिका तो होता ते उतरवल्या ना, मग आता तो वरतं बांधायला पाहिजे. तर त्या गंगावणामध्ये सुद्धा
ऊर्ध्वरेत गुरु असल्यामुळे शक्तीचा संचार झाला. त्या गंगावणामध्ये पण ताईंची शक्ती गेली आणि त्या गंगावणाचं रूपांतर नागोबाच्या शेपमध्ये झालं, पेळूमध्ये झालं. पेळू माहिती आहे का? पेळू म्हणजे आपण बाजारातून जे वाण्याकडून आणतो ना, कापसाची अशी लढीच्या लढी असते, त्याला पेळू म्हणतात. तसं ते 3 ह्याचं जे होतं ना गंगावण, त्याचं गोळा 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 होऊन त्याच्यातून पण ते कडक पण झालं. कशाने कडक झालं तर त्याच्या ताईंची ऊर्ध्वरेत गुरु असल्यामुळे ती शक्ती गेली आणि ते गंगावण आत्ता आपल्या ताईंच्या रूममध्ये त्या काचेच्या खाली ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी आपण चांदीची लांबोडी पेटी केली, त्याच्यावर काच आहे, कोणी हात लावू नये म्हणून. आणि आतमध्ये ते गंगावण आहे. त्या ताई म्हणतात बघा म्हणे, हे ताईंच्या तर देहावरचा तो हे नव्हता, पण स्पर्श झाला ना. जसं चंदनाला कुठच्याही इतर झाडांचा स्पर्श झाला, वेलींचा स्पर्श झाला, तर त्याला पण चंदनाचा सुगंध येतोच की नाही, तसं झालं. आता ह्या शिकेबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची आहे. चांदीच्या केसमध्ये जी शिका ठेवली आहे तिच्याबद्दल एक मोठा चमत्कार सध्या होतो आहे. ही शिका तिची लांबी हळूहळू हळूहळू इतकी वाढते की पूर्वी त्या केसमध्ये जेमतेम शिका होती, आता तर अख्खी केस भरू लागली आहे, इतकी लांब होते. खरं तर गुरु कधी चमत्कार करत नाही, पण हे असे चमत्कार मात्र होत राहतात. इथपर्यंत आपण आलो ना. असं काय झालं, एवढं मोठं ताईंचं कसं काय झालं हे आपल्या मनात सगळ्यांच्या येत असेल. काय खरंच ना, केवढं मोठं. ताईंची अवस्था सदाशिव कोटीची होती, म्हणून हा जटामुकुट प्रत्यक्ष शिवलिंग व त्याच्या भक्तीने मस्तकावर तयार झाला. शिवलिंग झालं ताईंच्या मस्तकावर, कळलं ना. मग आता परंपरेकडे जाऊ. तर आपले गुरु ताई, आपले वडील बाबा गुरु मुक्तान बाबा, तरण गुरु नित्यान बाबा. तर नित्यान बाबांच्या बाबतीत तर बऱ्याच वेळा आपण सांगतो की ते या भीमेश्वराला, म्हणजे जिथे कुंड आहेत तिथे शंकराचं मंदिर आहे, तिथे बाबा अर्धप्रदक्षिणा घालायचे. सगळेजणं लिंगाला अर्धप्रदक्षिणा घालतात, पूर्ण घालत नाही, कारण तिथून गंगा गेली आहे म्हणून. तर बाबा जेवढे अर्धप्रदक्षिणा घालत होते, जिथे जिथे नित्यान बाबांची पावलं पडत होती, तिथे तिथे दगडाची शिवलिंग निघाले होते. हे आता आपण खूपदा एकमेकाला सांगतो. आणि ती काही तर 6 इंचाची होती, तर काही तर 1.5 फुटाची शिवलिंग तिकडे तयार झाले होते. अशी इतकी शिवलिंग झाले होते. मग आता त्यांच्या शिष्या ताई, त्यांच्या मस्तकावर होणार नाही का शिवलिंग, त्यांनी ते शिवलिंग आपल्या मस्तकावर धारण केलं. त्याच्यानंतर दुसरं शिवलिंग आपल्याला माहिती आहे ताईंच्या रुद्राक्षावर झालं, त्याला आपण गौरीशंकर म्हणतो. गौरीशंकरच म्हणतो ना, एक फोटो आहे ते. रुद्राक्ष बाबांनी एकमुखी रुद्राक्ष ताईंना दिलं का, तर ताईंना ह्याचा योगाग्नीचा खूप ताप जास्त होत होता, त्रास होत होता, म्हणून बाबांनी खास नेपाळवरून रुद्राक्ष आणवली होती. मग बाबा म्हणाले होते मी आणली आहेत, पण अजून त्याला होल केले नाही आहेत. मग ते सोनाराकडून होल करून सोन्यात गुंतवून ताईंना ती रुद्राक्षाची माळ बाबांनी घालायला दिली, का तर देहाचा ताप कमी व्हायला. आणि एकमुखी रुद्राक्ष फक्त हा ऊर्ध्वरेत गुरु घालू शकतो, योगी घालू शकतो, वाटेल त्याला ते पेलणार पण नाही. आणि म्हणून त्या रुद्राक्षावर आपण गौरीशंकर आलेला बघतो, आणि त्याचा आपण कौतुकाने फोटो पण लावलेला आहे सगळीकडे, गौरीशंकर आलेला. असा शिकेचा महिमा जेवढा मला माहिती होतं ताईंच्या कृपेने तो मी सांगितलं आहे. पुढच्या भागात शिकेबद्दलच्या काही गोष्टी आनंदी सांगेल. सद्गुरुनाथ महाराज की जय.